नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर. तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सेंट्रल रिक्रुटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट कडून एक नवीन वेकन्सीज या अवेलेबल झालेल्या आहेत. नुकताच नोटिफिकेशन आउट झालेले आहे. या वेकन्सीज कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्यात येणारे आहेत. तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. कोणत्या कोणत्या वेकन्सीज आहेत, त्याचप्रमाणे किती जागा आहेत, तुमच्या एक्झाम्स फी किती असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला सॅलरी सीटीसी किती असेल, याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. ऍप्लिकेशन डेट, त्यानंतर पेमेंटची फीस डेट काय आहे, हे सगळं मी यात सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि आतापर्यंत जर चॅनलवर जर नवीन असाल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा नोटिफिकेशन्स, त्याचप्रमाणे एक्झामचे सगळे पॅटर्न असलेले, सिलेबस असलेले जे व्हिडिओ आहेत, अपडेटेड व्हिडिओ आहेत, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे, SBI बरोबर, हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून. ठीक आहे. यांनी म्हटलेलं आहे एंगेजमेंट ऑफ स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. ऍडव्हर्टाइज नंबर दिलेला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड पेमेंट फीज फ्रॉम कधीपासून चालू होणार आहे, 2/12/2025 ते 23/12/2025 पर्यंत. आता आज आहे तारीख किती मित्रांनो, 6 तारीख. ठीक आहे. तर 2 तारखेपासून हे ऍप्लिकेशन चालू झालेलं आहे बरोबर. तर बघा पुढे काय म्हणलेलं आहे, यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे मित्रांनो. बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या इलिजिबल जे इंडियन सिटीजन्स आहेत यांना दिलेलं आहे बरोबर. स्पेशल कॅडर ऑफिसर पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस असं त्यांनी पूर्णपणे नमूद केलंय नोटिफिकेशन मध्ये. Candidates are requested to apply online through the link given on the bank official website. ही ऑफिशियल वेबसाईट आहे. हे जे नोटिफिकेशन आहे मित्रांनो, काळजी करू नका, मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण नोटिफिकेशन बघा. त्या ठिकाणी तुम्हाला मी या वेबसाईटची लिंक सुद्धा देतो, जेणेकरून तुम्ही ते क्लिक करून अप्लाय करू शकता. चला बघा, याच्यानंतर आपण बघूया पूर्ण डिटेल्स ऑफ पोस्ट वाईज वेकन्सी आणि एज क्रायटेरिया काय असणार आहे. बघा मित्रांनो, आपण काय करूया मित्रांनो, सगळी जी माहिती आहे ती मी तुम्हाला नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या अगोदर आपण काय करूया, या ठिकाणी मी तुम्हाला तो समराईज केलेला जो डाटा आहे तो नोटिफिकेशनचा, तो या ठिकाणी मी तुम्हाला टेबल फॉर्मॅट मध्ये इझी करून दिलेला आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो या नोटिफिकेशन मध्ये काय काय आहे. बघा मित्रांनो, विभागाचं नाव काय आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. ही जी आहे ती सेंट्रल रिक्रुटमेंट अँड प्रमोशन डिपार्टमेंट जे मुंबईचं आहे यांच्या थ्रू आलेलं आहे. बघा, कॅटेगरी काय असणार आहे तुमची, स्पेशलिस्ट कॅटेगरी असणार आहे SCO म्हणून. याचा तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चयन होणार आहे बरोबर. याच्यामध्ये कोणत्या डिपार्टमेंटला होणार आहे, वेल्थ मॅनेजमेंट विभाग जो आहे यांच्या थ्रू होणार आहे बरोबर. 3 पोस्ट आहेत, VP वेल्थ SRM, त्यानंतर AVP वेल्थ RM आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह म्हणजे CRE म्हणून तुमचे यात पोस्टिंग होणार आहे बरोबर. त्याच्यानंतर वयोमर्यादा काय असणार आहे बघा, VP वेल्थ SRM मिनिमम तुमचं 26 एज असणं महत्वाचं आहे आणि मॅक्झिमम हे 42 वय असणं महत्वाचं आहे VP वेल्थ या पोस्टसाठी बरोबर. त्याच्यानंतर AVP वेल्थ आहे RM, त्यांचं मिनिमम 23 वर्ष असणार आहे आणि मॅक्झिमम किती असणार आहे, 35 वय असणार आहे. त्याचप्रमाणे कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह 20 आणि 35 असणार आहे मित्रांनो. चला तर मग पुढे बघा, कोण अर्ज करू शकतोय. आपण बघा, भारताचा नागरिक असणं महत्वाचं आहे. भारताचा नागरिक असणं महत्वाचं आहे. त्यानंतर संबंधित शैक्षणिक पात्रता व अनुभव हा पूर्ण केलेले उमेदवार याला तुम्ही अप्लाय करू शकताय बरोबर. वर्क एक्सपिरियन्स आवश्यक आहे मित्रांनो, प्रेशर चालणार नाहीत. पोस्ट वाईज वेगवेगळे वर्क एक्सपिरियन्स असणार आहेत. PSC, प्रायव्हेट, फॉरेन बँक्स आणि वेल्थ फर्म्स, जर याच्यामध्ये या स्ट्रीम मध्ये या फर्म्स मध्ये तुम्ही जर काम केलं असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला चांगलं प्राधान्य या ठिकाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे रिझर्व्ड, OBC, EWS, PWBD उमेदवार हे तुम्ही पात्र असू शकणार आहे. बघा,
पुढे काय सांगितलेलं आहे, अनुभव किंवा प्रेशर, यामध्ये काय सर्व पदावर हे अनुभव असणं महत्वाचं, बरोबर आता सांगितलंय, पण किती अनुभव असणं महत्वाचं आहे बघा मित्रांनो. तुम्ही जर VP ला अप्लाय करत असाल तर किमान 6 वर्ष तुम्ही अनुभव असणं महत्वाचं आहे. त्यानंतर AVP असाल 3 वर्ष, CRE असाल तर तुम्हाला डॉक्युमेंटेशन प्लस ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. याला मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स असणं महत्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही मेल असाल फिमेल असाल दोघेही तुम्ही अप्लाय करू शकताय. अर्ज पद्धती काय असणार आहे, अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे UR आणि EWS म्हणजे जनरल कॅटेगरी, UWS आणि OBC साठी 750 रुपये तुमची अर्ज फी असणार आहे. SC ST PWBD यासाठी फी एकही नसणार आहे. बघा जॉबचं नेचर काय आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे 5 वर्षासाठी तुम्ही जॉब करू शकता. त्यानंतर बँकेच्या निर्णयानुसार तुम्ही 4 वर्षापर्यंत ही एक्सटेंड होऊ शकते. कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे, पहिलाच त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे. निवड प्रक्रिया बघा, शॉर्ट लिस्टिंग होणार आहे पहिला, त्यानंतर इंटरव्ह्यू असेल तुमची 100 मार्काची त्याला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट ही प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा अप्लाय स्टार्ट कधी होणार आहे, 2 डिसेंबर 2025 पासून अप्लाय स्टार्ट होणार आहे. त्यानंतर अप्लायची लास्ट डेट काय असणार आहे, 23 डिसेंबर 2025 असणार आहे मित्रांनो. बघा जी अधिकृत वेबसाईट आहे, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ही वेबसाईट असेल कोणती, SBI-bank.in वेब करिअर करंट ओपनिंग, बरोबर. ठीक आहे. नोकरीचे ठिकाण कुठं असणार आहे, संपूर्ण भारतभर तुमचे SBI सर्कलनुसार पोस्टिंग असणार आहे. उमेदवार हे 3 सर्कलचे प्रेफरन्स निवडू शकताय. बघा मित्रांनो, हे सगळे जे जॉब अपडेट्स असतात आपण या टेलिग्राम चॅनलला देत असतो. हे टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या ठिकाणी तुम्ही जावा, क्लिक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करून घ्या, जेणेकरून असे जे अपडेट्स आहेत, व्हिडिओज आहेत मी या ठिकाणी, त्यानंतर नोटिफिकेशन जे आहेत ते या ठिकाणी मी टाकत असतो. बघा या ठिकाणी तुमचा जो CTC असणार आहे, रिन्युमिनेशन जे आहे, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट पिरियड जो आहे या ठिकाणी नमूद केलेला आहे. तुम्हाला मिनिमम सॅलरी पॅकेज जो आहे तो VP साठी 14.70 लाख मित्रांनो. त्यानंतर AVP साठी 30 लाख आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह साठी 6.2 लाख या ठिकाणी तुम्हाला सॅलरी जो आहे, CTC जो आहे तो मिळणार आहे. कॉन्ट्रॅक्ट तुमचा 5 वर्षाचा असेल आणि त्यानंतर तुमचा 4 वर्षाचा तो एक्सटेंडेड हे जे आहे डिसिजन आहे ते बँकेवर असेल. त्यानंतर तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते रिन्युअल केलं जाईल फक्त 4 वर्षासाठी. ओके. हे जे अॅन्युअल CTC आहे विल बी डिपेंड ऑन एक्सपिरियन्स आणि करंट एनरोलमेंट ऑफ कॅन्डिडेट्स इन द प्रेझेंट एम्प्लॉयर अँड प्लेस ऑफ पोस्टिंग. हे तुमचे ज्या ठिकाणी पोस्टिंग येणार आहे त्या ठिकाणी या पद्धतीने तुमचं डिफरंट असणार आहे. बघा हे फिक्स सॅलरी आहे, तुम्ही बघू शकताय, तुम्हाला स्क्रीनवर सगळं दिसतंय, त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकताय. थोडं पॉज करा व्हिडिओ आणि त्या ठिकाणी तुम्ही वाचून घ्या. बघा त्यानंतर आपण बघूया तुम्ही कसं अप्लाय करू शकणार आहे. बघा त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही पहिला लॉग इन व्हायचा या लिंकवर. त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला एक रिस्पेक्टिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट, जो ऍडव्हर्टाइज नंबर जो दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर, त्या ठिकाणी तो जो ऍडव्हर्टाइजमेंट आहे तो पूर्णपणे वाचून घ्या. याची लिंक, तो ऍडव्हर्टाइजमेंटची नोटिफिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्या ठिकाणी तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. फायनल सबमिशन त्यांनी सांगितलेलं मित्रांनो, फायनल सबमिशन करायच्या आधी तुम्ही तुमचं जो ऍप्लिकेशन भरलेला आहे तो प्रॉपरली वाचून घ्या आणि त्यानंतरच फायनल सबमिशन करून घ्या मित्रांनो. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल आणि ही माहिती जर समजली असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेअर करा आणि तुमचे काय प्रश्न असतील या नोटिफिकेशनच्या बाबतीत तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर खरंच लाईक करा. तुमच्यासाठी मी खूप मेहनत घेतो. चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. धन्यवाद.